दाविदाच्या गावात बेथलेहेममध्ये तारणारा, जगाला वाचवणारा, जगाला त्यांच्या पापातून उद्धार करणारा ख्रिस्त मसाया, मसीहा, प्रभू जो परमेश्वर आहे तो जन्मला आहे. तर एका वाक्यामध्ये त्या देवदूताने इतक्या साऱ्या गोष्टी सांगितल्या की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावामध्ये तारणारा जन्मला आहे, त्याचे नाव ख्रिस्त प्रभू आहे. किती सुंदर रीत्या एका वाक्यामध्ये हा स्वर्गदूत त्या मेंढपाळांना मोठ्या आनंदाची गोष्ट सुवार्थ सांगत आहे की प्रियांनो, तुमच्यासाठी ज्या तारणाऱ्याची, ज्या प्रभू ख्रिस्ताची, ज्या पुत्राची, परमेश्वराच्या पुत्राची तुम्ही वाट बघत होता, तो पुत्र तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावामध्ये बेथलेहेममध्ये जन्मला आहे. तो तारणारा आहे आणि पुढे जाऊन लिहिलंय त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त. ख्रिस्त प्रभू आहे. ख्रिस्त म्हणजे जो मसीहा, पापापासून वाचवणारा, आणि प्रभू म्हणजे परमेश्वर आहे. प्रियांनो, जेव्हा वचन आम्ही खूप बारकाईने वाचतो तेव्हा परमेश्वराच्या प्रत्येक वचनामध्ये नाहीच तर प्रत्येक शब्दामध्ये एक गुपित गोष्ट लपलेली असते. आणि जर आपण बायबल खूप जसं कॉन्सन्ट्रेट करून पूर्णपणे लक्ष देऊन जर वाचू तर आम्हाला बायबलमधल्या खूप साऱ्या गोष्टी बारकाईने लिहिलेल्या आहेत, स्पष्टपणे लिहिलेल्या आहेत, डिटेलमध्ये लिहिलेल्या आहेत, आम्हाला समजण्यामध्ये लिहिलेल्या आहे, समजण्यासाठी लिहिलेल्या आहेत, त्या आम्हाला समजतील. आणि मग इथे लिहिलेलं आहे की आता हे कुठे जाणार. बेथलेहेम एवढं मोठं गाव आहे, त्या बेथलेहेमामध्ये हे लोक जर त्यांना खरोखर तो तारणारा ख्रिस्त प्रभू बघायचा असेल तर त्यांनी कसं जायचं, कसं शोधायचं. तर तो देवदूत त्यांच्यासाठी अजून एक गोष्ट सांगतो, आणि तुम्हास खूनही, तुम्हाला एक चिन्ह देतो, तुम्हाला एक साईन देतो की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. तुम्हाला घरं जाऊन शोधायची गरज नाही आहे, तुम्हाला सगळे जे हॉटेल्स आहेत ते शोधायची गरज नाही आहे. तर तुमच्यासाठी खून ही आहे की जो ख्रिस्त प्रभू तारणारा बेथलेहेममध्ये तुमच्यासाठी आज जन्मलेला बालक तुम्हाला बघायचा आहे. आणि त्याची खूनी आहे की बाळंत्यामध्ये लपेटलेलं एक बाळक तुम्हाला गव्हाणीत सापडेल. आणि मग हे मेंढपाळ होते आणि मेंढपाळांना माहिती होतं की गव्हाणी कुठे कुठे आहेत, म्हणजे त्या बेथलेहेममध्ये कुठे कुठे गव्हाणी आहेत हे त्यांना माहिती होतं. म्हणजे त्यांच्यासाठी खूप सोपी गोष्ट होती की येशू ख्रिस्ताला त्या दिवशी शोधणं. आणि मग पुढचं वचन लिहिलंय, इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले. आणि मग हा जो देवदूत आहे, गॅब्रियल असेल, तो या मेंढपाळांशी बोलत आहे. आणि बोलतो त्यांच्याशी जेव्हा बोलत आहे त्यावेळेस एक मोठा स्वर्गदूतांचा समूह त्या देवदूताच्या जवळ आला आणि मग ते सगळे देवदूत मिळून येशू ख्रिस्ताची स्तुती आराधना करायला लागले. येशू ख्रिस्ताची स्तुती करत म्हणायला लागले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. तर इथे असं लिहिलेलं आहे की ऊर्ध्वलोकी स्वर्गामध्ये परमेश्वराला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा अनुग्रह झालेला आहे, ज्यांच्यावर त्याची कृपा झाली आहे त्या लोकांसाठी शांती. आणि हिंदीमध्ये लिहिलेलं आहे की भलाई, चांगुलपण. तर प्रियांनो, या सगळ्या घटना इतक्या डिटेलमध्ये बायबलमध्ये याच्यासाठी लिहिलेल्या आहेत की त्या घटना सत्यता आणि अलौकिक परमेश्वराची
ज्या गोष्टी आहेत त्या किती अलौकिक आहेत, त्या किती सत्य आहेत या प्रमाणित करतात. आणि या ज्या गोष्टी आहेत या अविश्वसनीय आहेत, या असंभव आहेत, सुपरनॅचरल आहेत. आणि म्हणून कदाचित लोक विश्वास ठेवणार नाहीत. म्हणून परमेश्वराने एक प्रकारे हे साक्षीदार उभे केलेले आहेत की जर येशू ख्रिस्ताचा जन्म असाच त्या बेथलेहममध्ये गवानीत झालेला असता तर लोकांना कळलंही नसतं की जगाचा तारणारा त्या दिवशी त्या गवानीत जन्मलेला आहे. तर परमेश्वराने ही बातमी एक तर मेंढपाळांना सांगितली. आपण पुढे जाऊन बघणार आहोत की मेंढपाळांनाच का सांगितली ती बातमी. आणि परमेश्वराने एक प्रकारे ही जी अद्भुत गोष्ट केलेली आहे की जगाचा तारणारा, देवांचा देव, प्रभूंचा प्रभू येशू ख्रिस्त जो परमेश्वराचा पुत्र आहे या जगामध्ये आलेला आहे, हे साबित करण्यासाठी त्यांनी मेंढपाळांना ही गोष्ट सांगितली. आणि पुढे जाऊन त्यांना सांगितलं. मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गात गेले तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले, चला आपण बेथलेहमापर्यंत जाऊ व झालेली ही गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली आहे ती पाहू. आता स्वर्गदूत स्वर्गात न येत आहेत आणि मेंढपाळांना ही बातमी देत आहेत की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावामध्ये तारणारा जन्मला आहे, त्याचं नाव ख्रिस्त प्रभू आहे. आणि मग खूप सारे अजून देवदूत येतात आणि येशू ख्रिस्ताची स्तुती करायला लागतात. आणि हा अद्भुत जो प्रसंग आहे हा झाल्यानंतर जेव्हा ते स्वर्गदूत परत स्वर्गामध्ये जातात तेव्हा हे मेंढपाळ एकमेकाशी बोलायला लागतात की खरोखर एक अद्भुत बातमी आपल्याला कळलेली आहे, चला आपण बेथलेहमामध्ये जाऊ आणि जे काय त्यांनी सांगितलेलं आहे ते बघूया. आणि मग प्रियांनो, तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गवानीत ठेवलेले बाळक ही त्यांना सापडली. जेव्हा ते त्याच वेळेत जेव्हा देवदूत जेव्हा स्वर्गामध्ये गेले, लिहिलेलं आहे घाईघाईने, पळत पळत ते बेथलेहमात येतात, गवानी शोधतात आणि मग त्यांना मरिया, योसेफ आणि गवानीमध्ये बाळंत्यामध्ये गुंडाळलेलं ते बाळक दिसतं. त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळवण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. आता योसेफाला आणि मरियेला आश्चर्य वाटलं असेल की इतक्या रात्री हे मेंढपाळ आम्हाला भेटायला का आलेत, आम्हाला शोधत शोधत आम्हाला भेटायला का आलेले आहेत. आणि जेव्हा मेंढपाळ त्यांना सांगतात की बघा देवदूत आला, देवदूताने आम्हाला या बाळकाविषयी सांगितलं आणि अजून देवदूत आले, या बाळकाची स्तुती आराधना करत होते आणि आम्ही आता त्या बाळकाला बघायला आलेलो आहोत. आणि जेव्हा मरिया आणि योसेफ मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकतात, मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. जितके पण तिथं मरिया, योसेफ अजून माहीत नाही, ऐकणारे म्हणजे हे दोघं होते, अजून कोण होते माहीत नाही, पण ते ज्यांनी पण ऐकलं की मेंढपाळांना देवदूतांनी दर्शन देऊन ही जी अद्भुत गोष्ट घडलेली आहे की येशू ख्रिस्त या जगामध्ये जन्मलेला आहे, तर ते जेव्हा ऐकतात की येशू ख्रिस्ताचा जन्म एका गव्हाणीत झालेला आहे, परंतु देवदूतांनी ती बातमी मेंढपाळांना सांगितलेली. आणि ही गोष्ट ऐकून सगळेजण आश्चर्यचकित झाले, परंतु मरियेने ह्या गोष्टीचे मनन करून त्या आपल्या अंतकरणात ठेवल्या. जेव्हापासून मरियेला गॅब्रिएल स्वर्गदूताने दर्शन देऊन सांगितलेलं होतं की तुझ्यावर पवित्र आत्मा उतरून येईल आणि तुझ्याद्वारे जे उत्पन्न होईल तो येशू ख्रिस्त असेल, परमेश्वराचा पुत्र असेल, तो पवित्र परमेश्वर असेल. ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी मरियेच्या जीवनामध्ये झालेल्या होत्या. आणि मग नंतरसुद्धा जे जे काही मरियेच्या जीवनामध्ये घडलं, येशू ख्रिस्त तिच्या पोटात राहिल्यापासून, ती अलिशबेला भेटल्यापासून, अलिशबेच्या पोटातला योहान आनंदाने उड्या मारायला लागला, पवित्र आत्म्याने अलिशिबा भरली, अलिशबेच्या पोटातला योहान पवित्र आत्म्याने भरला. आणि मग आता येशू ख्रिस्ताचा जन्म गव्हाणीत झाला. आता ती बातमी देवदूतांनी जाऊन मेंढपाळांना सांगितली, मेंढपाळ त्याच रात्री त्यांना भेटायला आले. या सगळ्या गोष्टी अद्भुत होत्या, या गोष्टी नॉर्मल नव्हत्या.
कुठल्याही कुणाच्याही आयुष्यात अशाच घडणाऱ्या गोष्टी नव्हत्या आणि म्हणून मरिया सेन्सिटिव्ह होती. मरिया एक अशी व्यक्ती होती किंवा एक अशी स्त्री होती जी सेन्सिटिव्ह होती की जेव्हापासून तिला भेटलेल्या स्वर्गदूतानंतर जे काही तिच्या आयुष्यात घडलं आणि नंतरही येशू ख्रिस्ता जन्म झाल्यानंतर सुद्धा ज्या अद्भुत गोष्टी येशू ख्रिस्तामुळे त्यांच्या जीवनामध्ये घडल्या त्या सगळ्या तिने आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवल्या होत्या. कारण तिला माहिती होतं की माझ्या पोटी आलेला हा जो बाळक आहे हा नॉर्मल नाही आहे, हा परमेश्वर आहे, हा देव आहे, हा प्रभूंचा प्रभू आहे, परमेश्वराचा पुत्र आहे. आणि मग या सगळ्या गोष्टी तिला आश्चर्यचकित करत होत्या आणि मनामध्ये ती स्वतःला धन्य म्हणत असेल की खरोखर मी धन्य आहे की मी अशा बाळकाला जन्म दिला आहे जो देवांचा देव आहे, जो प्रभूंचा प्रभू आहे. आणि मग आज आपण एक खूप महत्त्वाची गोष्ट ही बघणार आहोत की ही जी सुवार्ता आहे येशू ख्रिस्त जन्मल्याची, ही सुवार्ता देवदूतांनी स्वर्गातनं येऊन मेंढपाळांना का दिली. त्या बेथलेममध्ये खूप सारे लोक असतील, खूप सारे प्रसिद्ध व्यक्ती असतील, अधिकारी असतील, खूप सारे लोक असतील जे प्रतिष्ठित आहेत. मग त्या सगळ्यांना सोडून मेंढपाळांसारख्या लोकांना परमेश्वराने येशू ख्रिस्त जन्मला ही सुवार्ता, जगाचा तारणारा या जगामध्ये आलाय, ही सुवार्ता, त्याचं नाव ख्रिस्त प्रभू आहे, ही सुवार्ता का सांगितली. आणि आज आपण ह्या गोष्टीविषयी ऐकणार आहोत. तर प्रियानो, येशू ख्रिस्ताचा या जगात येण्याची सुवार्ता पहिल्यांदा देवदूतांना कळली. कारण जेव्हा आम्ही जुन्या करारामध्ये जातो तेव्हा जुन्या करारामध्ये जे पण प्राणी किंवा जे कोकरे मंदिरामध्ये बलिदान करण्यासाठी आणले जायचे ते पहिल्यांदा ते जे मंदिर आहे त्या मंदिराच्या परिसरामध्ये त्यांना ठेवलं जायचं. आणि काही दिवस ते जे याजक होते, जे याजक त्या ज्या पण व्यक्तीच्या साठी बलिदान करण्यात येणारी जी प्राणी असायचे, कोकरे असायचे, मेंढे असायचे, बकरे असायचे, त्या मंदिराच्या परिसरामध्ये काही दिवस ठेवले जायचे. आणि तो जो याजक आहे त्या ज्या प्राणी आहेत त्या प्राण्यांवर लक्ष ठेवायचं. थोडे दिवस, 5 की 7 दिवस आहेत. आणि मग तो त्या प्राण्यांवर लक्ष ठेवून बघायचा की ते प्राणी आजारी नाही आहेत ना. दुसरी गोष्ट, त्या प्राण्यांना कुठलं व्यंग नाही आहे ना, त्या प्राण्यांमध्ये कुठला दोष नाही आहे ना, तो त्यांना अंडर ऑब्झर्वेशन आपण म्हणू शकतो असं ठेवायचा. आणि जेव्हा याजकाला कळायचं की याजक जेव्हा परीक्षण करून बघायचा की ह्या प्राणी पहिले आहेत, म्हणजे पहिले जन्मलेले आहेत, निर्दोष आहेत, अव्यंग आहेत, आजारी नाही आहेत आणि धष्टपुष्ट आहेत, असे प्राणी हे जे याजक होते ते याजक परमेश्वरासाठी मग बलिदान करायचे आणि त्याचं रक्त घेऊन ते पवित्र स्थानामध्ये जाऊन ते जो कोश होता त्याच्यावर ते शिंपडायचे आणि मग ते बलिदान परमेश्वर स्वीकार करायचा. तर प्रियांनो, हे मेंढबाळ, हे जे मेंढपाळ होते हे कुणी सामान्य मेंढपाळ नव्हते. बेथलेहेम एक अशी जागा होती, बेथलेहेममध्ये खूप चांगला पाऊस पडायचा, त्यामुळे बेथलेहेममध्ये खूप चांगली जे गवत आहे ते चांगलं वाढायचं. आणि मग बेथलेहेममध्ये खूप साऱ्या अशा भेडशाळा असायच्यात. मेंढपाळांच्या एक खूप मोठ्या अशी कुर्ण असायची, म्हणजे मेंढपाळ असायचे आणि त्यांच्याकडे खूप सारे प्राणी असायचे. आता हे जे मेंढपाळांना ज्यांना देवदूत येऊन ही बातमी सांगतो की जगाचा तारणारा बेथलेहममध्ये जन्मलेला आहे, त्याचं नाव ख्रिस्त येशू आहे, ज्या मेंढपाळांना देवदूताने येऊन ही बातमी सांगितली होती, हे मेंढपाळ साधेसुधे मेंढपाळ नव्हते. प्रियांनो, हे मेंढपाळ अधिकृत भेडशाळेचे हे मेंढपाळ होते. आणि बेथलेहममध्ये अशा खूप साऱ्या भेडशाळा होत्या ज्यातून हे जे मेंढरं आहेत, कोकरं आहेत, शेळ्या आहेत किंवा जे प्राणी आहेत ते यरूशलेममध्ये बलिदानासाठी जायचे.
म्हणजे या अधिकृत जर समजा मला बलिदान करायचंय परमेश्वराच्या मंदिरामध्ये माझ्या पापांसाठी किंवा माझ्या व्यक्तिगत गोष्टींसाठी, तर मग मी कुठलंही कोकरू किंवा मेंढरं घेऊन मंदिरामध्ये बलिदान करू शकत नव्हती. तिथे अधिकृत ज्या भेडशाळा होत्या तिथूनच ते मेंढरू, कोकरू किंवा प्राणी घेतला जायचा आणि हे जे मेंढपाळ होते त्या ज्या प्राण्याबरोबर एक अधिकृत लेटर द्यायचे की हे जे कोकरू, हे जे मेंढी किंवा हे जे दिलेलं आहे बलिदान, त्याच्यामध्ये कुठला दोष नाही आहे, त्याला कुठला आजार नाही आहे, त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे, हे पहिलं जन्मलेलं मेंढरू आहे किंवा कोकरू आहे. ते लेटर घेऊन हे लोक याजकाकडे यायचे. याजक ते लेटर घ्यायचा, त्या प्राण्याला मंदिराच्या परिसरामध्ये ठेवायचा, त्याला तो ऑब्झर्व करायचा आणि मग ज्या दिवशी त्यांना बलिदान करायचं त्या दिवशी ते बलिदान केलं जायचं. तर प्रियांनो, हे ज्या अधिकृत भेडशाळा होत्या त्या भेडशाळेमध्ये जनरली 3 मेंढपाळ असायचे. एक मेंढपाळ सगळ्या जे प्राणी आहेत त्यांची राखण करायचा, एक मेंढपाळ आराम करायचा आणि स्पेशली एक मेंढपाळाची ड्युटी ही असायची की जितके पण जे प्राणी आहेत किंवा मेंढ्या आहेत जेव्हा त्या गरोदर आहेत त्यावेळेस त्या गरोदर मेंढ्यांचं किंवा प्राण्यांचं रक्षण करायचं, त्यांचं एक प्रकारे काळजी घ्यायची. आणि मग जेव्हा ती मेंढी किंवा ते जे प्राणी आहे जेव्हा त्याचं प्रसूतीची वेळ यायची त्यावेळेस त्या मेंढीला किंवा त्या प्राण्याला वेगळं केलं जायचं. जेव्हा प्रसूतीची वेळ यायची तेव्हा सगळ्या प्राण्यांपासून, सगळ्या मेंढ्यापासून, सगळ्या कोकरांपासून ही जी गर्भवती मेंढी आहे तिला वेगळं केलं जायचं. आणि जेव्हा तिचं जे बाळ जन्मायचं त्या बाळाला सुरक्षित जागेवर त्याचं मग पालन पोषण केलं जायचं. त्याच्या मागची भावना ही होती की तुम्हाला माहिती आहे की जेव्हा सगळ्या मेंढ्या असतात खूप गर्दी असते, मेंढ्या नेहमी बघा एकमेकाला चिटकून चालतात, नेहमी एकमेकाबरोबर घासून घासून चालले म्हणजे चालताना राहताना. तर समजा त्या सगळ्या एवढ्या मोठ्या मेंढ्यांमध्ये समजा कुठली मेंढी जर प्रसूती झाली तिची आणि बाकीच्या जर मेंढ्यांनी त्या बाळावर पाय ठेवला किंवा त्या बाळाला कुठली इजा केली तर मग ते बाळ अधू व्हायचं किंवा ते बाळ आजारी पडायचं. म्हणून या अधिकृत भेडशाळेमध्ये एक मेंढपाळाची ड्युटी ही असायची की जी मेंढी प्रसूती होती आहे तिला वेगळं करून तिची प्रसूती झाल्यानंतर त्या बाळाची काळजी घ्यायची आणि मग ते जे पहिलं बाळ आहे त्याचं व्यवस्थित पालन पोषण करायचं आणि मग ते जे पहिलं जन्मलेलं आहे ते विकायचं ज्यांना त्यांच्या पापांसाठी बलिदान करायचं आहे किंवा कुठल्या विधीसाठी त्यांना याजकाला ते द्यायचं आहे मंदिरामध्ये बलिदान करण्यासाठी. मग हे जे मेंढपाळ होते हे त्या मेंढीला, त्या कोकराला त्या सर्टिफिकेट बरोबर लोकांना विकायचे आणि मग ते सर्टिफिकेट याजक बघायचा की हे कुठल्या अधिकृत भेडशाळेतनं आलेलं आहे आणि ते त्याच्यावर त्या अधिकृत भेडशाळाच्या मेंढपाळाची सही आहे का नाही. आणि असंच कोकरू, असंच मेंढी याजक स्वीकार करायचा. तर प्रियांनो, हे जे मेंढपाळ होते हे त्या अधिकृत भेडशाळेचे मेंढपाळ होते ज्यांच्याकडनं प्राणी याजकाकडे बलिदान करण्यासाठी पाठवले जायचे. आता त्यांना सुवार्ता सांगण्याच्या मागची देवाची योजना ही होती. त्या मेंढपाळांना आता सांगायचं होतं की प्रियांनो, आता जा, परमेश्वराने सगळ्या जगाच्या सगळ्या पापांसाठी आपला पुत्र कोकरा, देवाचा कोकरा या जगामध्ये पाठवलेला आहे. तो आजच जन्मलेला आहे. त्याला जाऊन बघा आणि त्याला सर्टिफाय करा की हा कोकरा पहिलोटा आहे, पहिलं बाळ आहे, याच्यामध्ये कुठलं व्यंग नाहीये, याच्यामध्ये कुठला दोष नाहीये. हा पवित्र कोकरा आता
सगळ्या मानव जातीच्या सगळ्या पापांसाठी या जगामध्ये आलेला आहे आणि त्याच्या बलिदानाद्वारे सगळ्या मानव जातीची सगळी पापं धुवून निघणार आहेत. तर तो जो तारणारा आहे, सगळ्या जगाचा उद्धार करणारा जो परमेश्वर देव आहे, तो या जगामध्ये आलेला आहे. जसं तुम्ही याजकांना कुठलंही कोकरू पाठवण्याच्या आधी जे सर्टिफिकेट देता, आता असं सर्टिफिकेट द्या की गवाणीमध्ये बाळंतण्यात लपेटलेलं जे बाळ आहे ते बाळ ख्रिस्त प्रभू आहे, जगाच्या तारणासाठी ते या जगामध्ये जन्मलेला आहे. तर तुमच्या डोळ्यांनी जाऊन ते बघा आणि बघितल्यावर सर्टिफाय करा की जगाचा तारणारा, शेवटचं बलिदान, देवाचा पुत्र, देवाचा कोकरा या जगामध्ये आलेला आहे आणि पुढे जा तो साऱ्या जगाच्या साऱ्या पापांसाठी त्या क्रुसावर मरणार आहे आणि त्याच्या रक्ताद्वारे सगळ्यांची, म्हणून तो सांगतो की सगळ्या लोकांसाठी आनंदाचा मोठा सुसमाचार मी तुम्हाला सांगत आहे. ती सुवार्थ मी तुम्हाला सांगत आहे. ती सुवार्थ ही आहे की जगाचा तारणारा येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. आणि जा आणि खात्री करा की बाळंतण्यात गुंडाळलेलं, गवानीत ठेवलेलं जे बाळक आहे तोच प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि तो या जगाला तारण्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. म्हणून मेंढपाळांना ही पहिली बातमी सांगण्यात आली, कारण मेंढपाळांकडनंच प्राणी याजकाकडे जायचे आणि याजक त्यांना बलिदान करायचा आणि लोकांची पापं त्या वर्षासाठी टेम्पररीली माफ व्हायची. परंतु आता परमनंटली जर सगळ्या लोकांची, सगळ्या जगांची सगळी पापं माफ करण्यासाठी आता येशू आलेला आहे. आता कुठल्याही बलिदानाची जरूरत नाही आहे, गरज नाही आहे. आता अधिकृत भेडशाळेमधनं कोकरं मेंढरं घ्यायची जरूर नाही आहे, कारण आता एकच शेवटचं बलिदान स्वर्गातनं उतरलेलं आहे आणि आता त्याच्या बलिदानानंतर कुठलंही बलिदान देवाला आवश्यक नाही आहे. आणि म्हणून प्रियांनो, ही बातमी देवदूतांनी स्पेशली येऊन मेंढपाळांना सांगितली आणि मेंढपाळांनी जाऊन खात्री केली की खरोखर जे देवदूतांनी त्यांना सांगितलं होतं ते खरं आहे आणि त्यांनी आश्चर्य केलं. आणि प्रियांनो, बघा परमेश्वराची योजना, जेव्हा या गोष्टी आम्ही ऐकतो ना प्रियांनो, तेव्हा आम्हाला खरंच जाणवतं की परमेश्वर किती ऑथेंटिक आहे. म्हणजे तो जे काय करतो त्याचं प्रमाण देतो. वेग गोष्टी करत नाही, अशाच हवेत गोष्टी करत नाही की असं आम्ही विचार नाही करू शकत की असं झालं असेल, असं होऊ शकतं, असं नाही. जेव्हा आम्ही इस्रायलमध्ये जातो, जेव्हा आम्ही खरोखर बेथलेहममध्ये जातो, तर बेथलेहममध्ये ज्या जागी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला ती जागा आहे. त्या ज्या बेथलेहममध्ये ज्या भेडशाळांच्या जागा होत्या त्या आहे. म्हणजे या ज्या गोष्टी 2000 वर्षापूर्वी घडल्या होत्या त्या गोष्टींची आज आम्ही त्या जागेवर जाऊन खात्री करू शकतो की खरोखर त्यावेळेस त्या गोष्टी घडल्या होत्या. प्रियांनो, अजून किती प्रूफ देवाने दिले पाहिजेत आम्हाला हे समजण्यासाठी आणि हे विश्वास ठेवण्यासाठी की खरोखर देव या जगाचा तारणारा फक्त एकच आहे आणि तो येशू ख्रिस्त आहे. आजही आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकार करतो, फक्त आमच्या गोष्टींसाठी की देवा आमचं हे काम कर, देवा आम्हाला ते कर, आम्हाला बरं कर, आम्हाला ते कर. पण प्रियांनो, येशू ख्रिस्त या जगामध्ये एकाच महत्त्वाच्या कामासाठी आला होता आणि ते म्हणजे आदामाने जे पाप केलं होतं आणि आदामाद्वारे जे पाप मानवजातीमध्ये आले होतं
ते त्याच्या रक्ताने धुतलं जाणार होतं. आणि म्हणून आज आम्ही येशू ख्रिस्ताला याच्यासाठी स्वीकार करायचा आहे की प्रभू, तुझ्या रक्ताद्वारे माझी सगळी पापं माफ झाली आहेत, साफ झाली आहेत, तर आता इथून पुढे मी पाप करणार नाही. आमेन. तर तो कोकरा, देवाचा कोकरा, जसं योहन्ना म्हणतो की बघा हा देवाचा कोकरा सगळ्या मानवजातीचे पाप घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. तर प्रियांनो, योहान जो बप्तिस्मा देणारा आहे त्याला सुद्धा परमेश्वरांनी हे दाखवून दिलं होतं की जगातल्या लोकांच्या पापापासून जगाला मुक्ती देण्यासाठी देवाने पाठवलेला हा त्याचा कोकरा आहे, जो पवित्र आहे, ज्याच्यामध्ये कुठला दोष नाही आहे, निर्दोष आहे, पवित्र आहे, पहिला पुत्र आहे. आणि तो त्या बेथलेहममध्ये जन्मलेला आहे. कारण मिकाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की जगाचा तारणारा बेथलेहममध्ये जन्मणार आहे. आणि प्रियांनो, सगळ्या गोष्टी किती सुंदररित्या परमेश्वराने गुंफून ठेवलेल्या आहेत. आणि जेव्हा आम्ही या गोष्टींचा आम्हाला उलगडा होतो तेव्हा आम्हाला खरंच कळतं की आमचा परमेश्वर, ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो, तो किती महान आहे, तो किती ऑथेंटिक आहे. आणि आमचा विश्वास कधीही फेल जाणार नाही. आमचा विश्वास कधीही, परमेश्वर आम्हाला, जर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो तर तो कधी आम्हाला लज्जित फज्जित करणार नाही. आणि आज आम्हाला हे कळतं की आमचा येशूवरचा विश्वास हा खरोखर आमच्यासाठी चांगला आहे, कारण तोच विश्वास आम्हाला तारणार आहे. आमेन. तर आज आम्ही हे बघितलं की येशू ख्रिस्त जन्मल्याची पहिली बातमी, पहिली सुवार्ता मेंढपाळांना कशी सांगण्यात आली आणि मेंढपाळांनी त्याची कशी खात्री केली आणि मेंढपाळांनाच का सांगितली गेली, आज आम्ही या गोष्टीवर विचार केला. आणि प्रियांनो, मला खात्री आहे की हे जे प्रकटीकरण आहे हे तुम्हाला पटलं असेल आणि हेही पटलं असेल की खरोखर